सराफ दुकान लुटण्याच्या तयारीत असलेला आणि गनशॉप मधून रिव्हॉल्वर एअरगन हिसकावून पळून गेलेला आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने जेरबंद केलाय। या कारवाईत 1,01,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। बंदूक हरसिंग गन हाऊस या दुकानात एक अनोळखी इसम आला। दुकानदाराने त्याला रिव्हॉल्वर एअरगन दाखवित असताना त्याने ती बळजबरीने हिसकावून पळ काढला। या घटनेवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 2 ने घटनेनंतर तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात आरोपी रिव्हॉल्वर एअरगन घेऊन पळून जात असल्याचे स्पष्ट दिसून आले। यानंतर आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून माहिती मिळवत आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू झाले। गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला। 22 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम ग्रे रंगाचा टी शर्ट घालून मेट्रो मॉल कडून शिवाजीनगर कडे पायी येणार असून त्याच्याकडे पिस्तूल आहे। ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सपोनी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला। दीपनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत संशय मिळून आला। त्याची चौकशी केली असता त्याची ओळख अंकुश गोविंद पादी वय वर्ष 24 राहणार अंजनेरी त्र्यंबकेश्वर। त्याच्याकडून रिव्हॉल्वर एअरगन, त्याचे साहित्य, लॅपटॉप, मोबाईल फोन असा एकूण 1,01,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासात आरोपीने गनशॉप मध्ये बनावट आधार कार्ड दिल्याचे व हिसकावलेल्या शस्त्राच्या मदतीने नाशिक शहरातील सराफ दुकान लुटण्याचा इरादा असल्याची कबुली दिली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।